आता कपडे खरेदीसाठी सांगली कोल्हापूरला जायची गरज नाही, कारण आपल्या सुवर्ण नगरी विट्यामध्ये आहे कपड्यांचं भव्य दालन एफ स्टाईल फॉर मेन्स। सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे कपडे योग्य दरात मिळणारे एकमेव दालन। कपडे खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता एफ स्टाईल फॉर मेन्स, विटा नगरपालिकेसमोर, मायणी रोड, विटा। प्रोप्रायटर सूरज पाटील 9975 68 38 64, सागर पाटील 8806 49 16 49। खानापूर तालुक्यातील एकमेव हक्काचा सर्वसमावेशक न्यूज चॅनेल विटा लाईव्ह न्यूज। आजच सबस्क्राइब करा विटा लाईव्ह न्यूज। आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर आरक्षणासह अन्य प्रमुख मागण्या आणि प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खास धनगरी वेश परिधान करून विधान भवनासमोर ढोल वाजवून अनोखं आंदोलन केलं। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खास धनगरी वेश परिधान करून आणि ढोल वाजवत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आपलं आंदोलन करू दिलं। यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले। यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नांवर एकही बैठक घेतली गेली नाही। महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते। मग आता तेच नेते गप्प का, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला। देवेंद्र फडणवीस यांनी जे आदिवासींना तेच धनगरांना दिलं होतं, धनगरांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती, पण त्यातील 1 रुपयाही महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही। यशवंत महामेश योजना ही राज्य सरकारनं रद्द केली। हे सरकार धनगर, भटक्या, विमुक्त समाजाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोपही पडळकरांनी केला आहे। झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करण्यासाठी धनगरी पेहराव परिधान करून ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। हा पेहराव आणि ढोल म्हणजे आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे, पण या अस्तित्वाशी खेळ करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीकाही पडळकरांनी केली। देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी मंजूर केलेल्या 1000 कोटींचे काय झाले? धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना कधी मिळणार? धनगर आरक्षण न्यायालयीन केस जलद गतीने कोर्टात चालवा व नामांकित वकिलांची फौज उभा करा। मेंढपाळ व वनपाल संघर्ष कमी करा। नवी मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, अमरावती येथे विद्यार्थी वसतिगृह कधी करणार? राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांकडून मेंढपाळांसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज द्या। ॲस्ट्रो सिटीच्या धर्तीवर मेंढपाळ हल्ल्याविरोधात कायदा करा। बार्टीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांसाठी आरटीची स्थापना करून 5000 कोटींचा निधी द्या। महाज्योती संस्थेस 10,000 कोटी निधी त्वरित उपलब्ध करा। 12 बलुतेदार महामंडळांना निधी उपलब्ध करून द्या। चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांची जन्मभूमी वाफगावचा वाडा येथे सरकारने स्मारक करावे। कोरोना काळात मृत्यू पावलेल्या डॉक्टर, नर्सेस, एसटी कर्मचारी, पोलीस, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या वारसांना 50 लाखाचा विमा तात्काळ द्या। अखंड हिंदुस्थानचा स्वाभिमानी बहिर्जी नाईक यांच्या स्मारकास 100 कोटींचा निधी द्या। वाढीव वीज बिल माफ करा। एमपीएससीची परीक्षा लवकरात लवकर घ्या किंवा ज्यांची वयोमर्यादा संपते त्यांना वयामध्ये सवलत द्या। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्या। या प्रमुख मागण्यांसाठी विधान भवनासमोर खास धनगरी वेश परिधान करून ढोल वाजवून अनोखं आंदोलन केलं असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं। तुम्ही बोर्ड काढू नका, काढून घ्या ते. जोर लावू तुम्ही तोडताय, कशा जोर लावताय, कशासाठी तुम्ही तोडताय बोर्ड? कशासाठी तोडताय तुम्ही? बोर्ड तोडू नका, माझ्या भावना सरकारला कळू द्या. तुम्ही दादागिरी करू नका. मी
ऑक्सिजन मिळालं पाहिजे महाराष्ट्रातले। खानापूर तालुक्यातील एकमेव हक्काचा सर्वसमावेशक न्यूज चॅनेल विटा लाईव्ह न्यूज आजच सबस्क्राइब करा विटा लाईव्ह न्यूज।